श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 30 नोव्हेंबर गुरुवार या दिवशी आलेली आहे कार्तिक महिन्यातली संकष्टी चतुर्थी। सर्वप्रथम ही चतुर्थी कार्तिक महिन्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे या चतुर्थीला एक वेगळंच विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। त्याचप्रमाणे बघा, चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि या दिवशी आपल्या गणपती बाप्पांचं व्रत हे आपल्याला करायचं असतं। त्याचप्रमाणे सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे। जर आपण संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात। शारीरिक असेल, मानसिक असेल, कोणत्याही अडचणी असेल तर ते गणपती बाप्पा दूर करतात। आणि ज्याप्रमाणे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, विघ्न नष्ट करणारे बुद्धीचे देवता मानले जात असतात, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांना आपण आवाहन करूनच करत असतो आणि त्यानंतर त्या शुभ कार्याची सुरुवात होत असते आणि त्यानंतर ते शुभ कार्य अगदी सफलपणे सुद्धा पार पडत असतं। इतकं महत्त्व आपल्या गणपती बाप्पांना दिलं जातं। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके दैवत हे गणपती बाप्पा आहेत आणि त्यांना समर्पित असणारी ही चतुर्थी ज्यावेळेला येत असते तर तेव्हा सर्व गणेश भक्त अगदी मनोभावे गणपती बाप्पांची सेवा उपासना करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतात। तर पहा, ही चतुर्थी गुरुवारी आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा तर करायचीच आहे, पण काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहेत। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सुपारीचा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। एक सुपारी तुम्हाला अशा ठिकाणी अर्पण करायची आहे त्यामुळे तुमचं अगदी 100 पिढ्यांचं दारिद्र्य असेल आणि गरिबी असेल तर ती सुद्धा नष्ट होईल आणि फक्त एका दिवसामध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल आणि आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल। तर असा हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, हा उपाय तुम्हाला अगदी उद्या सकाळपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे, पण हा उपाय करण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहेत। ते म्हणजे चतुर्थी आहे। चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांवरती पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे। तुम्ही अगदी एक पाट किंवा चौरंग घेऊन त्याच्यावरती सुद्धा तुम्ही सेपरेटली पूजा सुद्धा मांडू शकता। जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्हाला ही पूजा मांडायची आहे। त्यानंतर काही विशेष उपाय जेव्हा आपण करत असतो तर अशा वेळेला गणपती बाप्पांचे उपाय करत असताना गणपती बाप्पांची नेहमी मूर्ती जी आहे तर ती पाटावरती स्थापित करावी किंवा इतर देवतांचे जेव्हा आपण सेवा उपाय करत असतो तर तेव्हा सुद्धा त्या देवी देवतांची मूर्ती सुद्धा आपल्याला सेपरेटली चौरंगावरती किंवा पाटावरती स्थापित करायची असते। यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा मूर्तीवरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अष्टगंध तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि हे तुम्हाला दुर्वा सुद्धा अर्पण करायचे आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला झेंडूची फुलं, जास्वंदाची फुलं जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल तर लाल रंगाचं फूल सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायचं आहे आणि हे सर्व तुम्हाला सकाळी करायचं आहे। उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता, पण जी तुम्हाला मी सांगितलेली पूजा आहे तर ती मात्र तुम्हाला सकाळीच करायची आहे। त्याचबरोबर ज्या वेळेला तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालणार आहात तर त्यावेळेला तुमच्या मनामध्ये तुम्ही गणपती बाप्पांचा नामस्मरण मंत्राचा जप हा कंटिन्युअसली करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करायची आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष हे सुद्धा तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तर ह्या सेवा सुद्धा गणपती बाप्पांच्या करायला अजिबात विसरू नका। गणपती गायत्री मंत्र जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पोथीमध्ये मिळेल तर ते सुद्धा तुम्हाला एक माळ म्हणायचा आहे। तर या सेवा ज्या तुम्हाला सांगितलेले आहे तर त्या सुद्धा तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायच्या आहेत। त्यानंतर उपाय तुम्हाला मात्र दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता। तर उपाय करण्यासाठी पहा, तुम्हाला एक सुपारी लागणार आहे। सुपारी चांगली कोरी घ्यायची आहे, किडलेली वगैरे सुपारी नसावी, काळी पडलेली सुपारी नसावी, तुटलेली, फुटलेली, खराब झालेली सुपारी तुम्हाला या उपायासाठी घ्यायची नाहीये। नवीन कोरी सुपारी तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे। कोणत्याही पूजेमध्ये वापरलेली नसावी ही सुपारी, तर ह्या गोष्टींची तुम्हाला फक्त काळजी घ्यायची आहे। नवीन करकरीत तुम्ही अगदी खरेदी सुद्धा करून आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर सुपाऱ्या असतील तर आणि तुम्ही ती कधीही तुमच्या कुठल्याही पूजेमध्ये वापरली नसेल तर फक्त अशा सुपारीचाच वापर आपल्याला या उपायासाठी करायचा आहे।
नंतर तुम्हाला तांब्याचा तामण घ्यायचा आहे। या सुपारीला तुम्हाला 11 पळी पाणी किंवा 5 पळी पाणी जे आहे तर ते तुम्हाला घालायचं आहे आणि तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्ही अगदी पंचामृताने, कच्च्या दुधाने किंवा पाण्याने सुद्धा नुसता अभिषेक करू शकता। 5 किंवा 21 पळ्या किंवा 11 पळ्या तुम्हाला पाणी या सुपारीवरती घालायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक त्या सुपारीवरती करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर तुम्हाला ती सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे। विड्याचं पान जे आहे तर त्याच्यावरती तुम्हाला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत। तुम्हाला 2 जोड म्हणजे 2 पानं जी आहेत तर ती विड्याची घ्यायची आहे, त्यावरती तुम्हाला अक्षता टाकायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला या सुपारीला अक्षतांवरती तुम्हाला ठेवायचं आहे। सुपारीवरती सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे। फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे आसन टाकून। एक वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांचं 3 वेळेला संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे। तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर मग तुम्ही श्रवण करा किंवा तुम्हाला जर लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही स्वतः आवर्जून त्याचं पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या सुपारीचा आणि गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे। अगदी मनोभावे तुम्हाला गणपती बाप्पांना आणि त्या सुपारीला तुम्हाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की तुमच्या घरामध्ये सर्व ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होऊ देत आणि माझ्या घरामधल्या ज्या इडापिडा आहेत तर त्या सर्व दूर होऊ देत। घरातले सर्व दोष दूर होऊ देत। कष्ट आणि मेहनत करून जर घरामध्ये पैसा टिकत नसेल तर तुम्हाला गणपती बाप्पांना साकडं घालून तुम्हाला गणपती बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे। यानंतर सुपारीला संपूर्ण दिवस आणि रात्रभर त्याच जागेवरती तुम्हाला ठेवायचं आहे आणि सुपारी सुद्धा गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं, कारण जेव्हा कधीही आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करत असतो त्यावेळेला आपण गणपती बाप्पांची प्रतिमा नसेल तर अशा वेळेला आपण सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानून त्या सुपारीची पूजा करत असतो। इतकं महत्त्व या सुपारीला असतं। तर अशा पद्धतीने ही सुपारी गणपती बाप्पांना समर्पित म्हणून मानली जाते आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थी जी आहे तर या दिवशी आपल्याला उद्याच्या दिवशी हा जर आपण उपाय केला तर आपल्या या उपायाचं 100% फळ हे प्राप्त होत असतं। आणि यानंतर दुसरा दिवस म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये पूजा वगैरे करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे। त्या वस्त्रावरती आपण ही पुजलेली सुपारी ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक वेलची ठेवायची आहे, एक लवंग त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि ती सुपारी आणि ती लवंग आणि वेलची बांधून त्याची एक तुम्हाला पोटली तयार करायची आहे। त्या पोटलीला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या पोटली जी आहे तर त्या पोटलीला तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। तुमचे जे काही छोटे मोठे महत्त्वाचे कागदपत्र असतील, दागदागिने असतील, पैसे ज्या ठिकाणी तुम्ही ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। किंवा तुमचा जर एखादा व्यवसाय असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली ठेवू शकता किंवा तुम्ही अगदी तुमच्या वॉलेटमध्ये किंवा तुमच्या पाकिटामध्ये, तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। जिथे तुम्हाला ठेवणं शक्य आहे तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे। आणि त्यामुळे काय होणार आहे पहा, ही पोटली ठेवल्यामुळे आपल्या घरातलं सर्व दारिद्र्य हे दूर होत असतं, घरातल्या सर्व पैशाच्या अडचणी या दूर होत असतात। त्यामुळे हा उपाय चतुर्थीला जर आपण केला तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। जेव्हा जेव्हा तुम्ही सर्व हे उपाय करणार आहात तर त्या सुपारीवरती अभिषेक करणं, त्यानंतर त्या सुपारीला धूप दीप अगरबत्ती दाखवणं, एक फूल अर्पण करणं, हे सर्व काही करायचं आहे। त्यानंतर त्या सुपारीजवळ तुम्हाला एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे। शक्य असेल तर तुपाचा एक दिवा नक्की आवर्जून प्रज्वलित करा, जर नसेल तर मग तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता। आणि यानंतर सर्व विधी जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे। दिवा प्रज्वलित करूनच तुम्हाला हा सर्व सांगितलेला विधी करायचा आहे। कोणतीही पूजा, कोणताही उपाय, कोणतीही सेवा आपण ज्यावेळेला करत असतो तर त्यावेळेला अग्नीला साक्षी मानूनच ती पूजा जर आपण केली, सेवा जर आपण केली तर त्याचं फळ हे आपल्याला लगेचच प्राप्त होत असतं। म्हणूनच आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे। जर तुम्हाला सूतक असेल तर हा उपाय करायचा नाहीये। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।